जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी माझ्या मुलांना टिफिनसाठी छान अशी मस्त अशी झणझणीत अशी गवारची भाजी बनवलेली आहे. तर त्यासाठी घेतलेला आहे फ्रेश फ्रेश असा गवार घेतलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपल्याला लागणार आहे वाटण. वाटण असं साधं सोपंच आहे. नेहमीप्रमाणे आलं, कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो हे छान असं तेलावर परतून घ्यायचं आणि त्याचं छानसं असं वाटण करायचं. तर आपली छान असं पॅन तर छान असं गॅसवर जाऊन बसलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये जे आपण मस्त असं वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया. आणि वाटण छान असं आपल्याला तेलावर असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे वाटणला आपल्या. तर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला, किंवा तुम्ही राई देखील फोडणीला आधी देऊ शकता. तर मी इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, छान असं परतून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता मी बारीक असं चिरून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये राई जिरीची फोडणी देऊया आता. किंचित असं राई टाकून घेतलेलं आहे मी आणि किंचित असं जिरं टाकून घेतलेलं आहे. तर हे छान असं मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये 2 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच धणे पावडर देखील टाकून घ्यायचा आहे आपल्याला. धणे पावडर तर छान असं मस्त असं मी घरीच बनवलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये गवार देखील टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया भाजी. तर फक्त असं थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान असं तेल सुटेल. तर पाहूया, थोडा वेळ झालेला आहे आणि आपली भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये टोमॅटो देखील आपण टाकून घेऊया. टोमॅटो छान असं बारीक असं चिरून घेतलेलं आहे मी. मिक्स करून घेऊया आपण भाजी व्यवस्थित अशी. आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया आपण थोडंसं, जेणेकरून शेंगा छान अशा शिजून जातील. तशा वाफेवर देखील शेंगा मस्त अशा छान अशा शिजून जातात. पण जर थोडंसं पाणी टाकून घेतलं तर भाजी अशी लवकर अशी शिजून जाते. आणि शक्यतो गरम पाणी जर भाजीमध्ये जर वापरलं ना, तर भाज्या लवकर अशा छान अशा शिजून जातात. मग ते नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो, नेहमी असं फोडणीनंतर मसाले टाकून झाल्यावर शक्यतो गरम पाणीच टाकून घ्या भाजीमध्ये. आणि किंचितसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे मी भाजीमध्ये. चवीनुसार मीठ आपल्याला इथे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स करून घेऊया. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा आपण झाकण देऊन ठेवून देऊया. आणि गवारच्या भाजी म्हणाल तर गवारच्या भाजीचं रेसिपीचा व्हिडिओ मी आणखीन एक बनवलेला आहे, तो देखील माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर इकडे थोडा वेळ झालेला आहे आणि भाजी देखील आपली छान अशी शिजून गेलेली आहे. पाहू शकता सुरेख असा कलर आलेला आहे भाजीला आपल्या. आता आपला भाजी तर रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर वरून अशी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि भाजी म्हणाल तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, गरमागरम भाकरसोबत देखील खूप अशी छान लागते खायला.
आणि झटपट अशी बनवून मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट देखील तुम्ही घालू शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहत जर इथपर्यंत जर तुम्ही आला आहातच तर सबस्क्राईब देखील करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.